नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। खरीप हंगाम 2025 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, आता त्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या राज्यामध्ये जे पाऊस सुरू आहे, या पावसामुळे अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहेत। पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। बहुतांश भागात अतिवृष्टी समान पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर पिकाचं नुकसान झालंय। मग याबाबत ज्या शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रार करणं आवश्यक आहे का, किंवा तक्रार कशी सादर करायची, तक्रार करण्याचा पर्याय आहे का, कशा पद्धतीने तक्रार सादर करता येते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, या सुधारित पीक विमा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पीक विमा फक्त तुमच्या पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गतच दिला जाणार आहे, हे लक्षात ठेवा। वैयक्तिक एका शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल अशा पद्धतीत यामध्ये तरतूद नाही। या सुधारित पीक विमा योजनेमध्ये तरतूद नाही। आपण याआधी देखील याची माहिती घेतली होती। मग तक्रार करावी का, हा जो प्रश्न आहे तुमचा, तक्रार करावी का? कारण बऱ्याच जणांनी सर तक्रार कशी करायची, तक्रार कुठे करायची, तक्रार करावी लागते का? तर तक्रार करू शकता असं कुठेही लिहिलेलं नाही की तक्रार करू नका। तरी पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गत तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार असेल तरी देखील तुम्हाला तक्रार करण्याचा अधिकार आहे। तुम्ही तक्रार सादर करू शकता, जेणेकरून शासनाकडे किंवा कंपनीकडे कुठून तरी थोडीफार इन्फॉर्मेशन मिळेल की या भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्यांनी आपल्याला इन्फॉर्म केलं आहे, म्हणजे माहिती दिलेली आहे। याची कुठेतरी त्यांच्या कंपनीच्या रजिस्टरमध्ये कुठेतरी नोंद होईल, शासनाच्या रजिस्टरमध्ये कुठेतरी नोंद होईल, ज्याचा कुठे ना कुठेतरी तुम्हाला उद्या फायदा होऊ शकतो। 100%च नाही, कारण सुधारित पीक विमा योजनेमध्येच अशी कोणतीही तरतूद नाही, हे लक्षात ठेवा। मग आपण तक्रार करू शकतोय, तक्रार करायची आहे। ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी तक्रार करून घ्या। ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे पीक विमा तक्रार नोंदवणं, त्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवून घ्या। तक्रार नोंदवण्याची एक सोपी पद्धत आहे, तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सहज तुम्ही तक्रार नोंदवू शकता। आपण ती देखील कशी पद्धत असणार आहे किंवा कशा पद्धतीने आपण एस्टिमेशन दाखल करू शकतो याची देखील माहिती पुढे घेणारच आहोत। परंतु तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, तक्रार केली किंवा नाही केली याचा कोणताही इफेक्ट तुम्हाला मिळणाऱ्या रकमेवर यावर्षी पडणारा नाही, या सुधारित पीक विमा योजनेच्या अंतर्गत पडणार नाही, हे लक्षात असू द्या। त्यामुळं आता चला, जी तक्रारीची पद्धत आहे, तक्रार करा। ज्यांना शक्य आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी तक्रार करून घ्या। जर तुमच्या पिकाचं नुकसान झालं याची माहिती तुमच्या पीक विमा कंपनीपर्यंत देणं आवश्यक आहे। तर ही तक्रार देण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच तक्रार देऊ शकता। परंतु लक्षात घ्या, ते व्हॉट्सअप जे तुम्ही ऍप्लिकेशन करताना जो मोबाईल नंबर दिला त्याच नंबरवरती व्हॉट्सअप असणं आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला पॉलिसी चूज करावं लागते। इतर बाकीच्या गोष्टीत आपण जे करतोय ते एक नंबर एक पॉलिसी याच हिशोबाने घेतलेला आहे, त्याचनुसार आपण जो अर्जाची पद्धत आहे, जी तक्रार करण्याची पद्धत आहे ती या ठिकाणी सांगणार आहोत। तर आता आपल्या मोबाईलमध्ये आपण व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये एक नंबर सेव्ह करायचा आपल्याला। सर्वप्रथम तो नंबर कोणता आहे या ठिकाणी बघा, तुम्हाला स्क्रीनवर आता दिसणार आहे सर्व गोष्टी। आता या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप ओपन केलं, व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर या ठिकाणी जो क्रॉप इन्शुरन्स आहे, हे जे व्हॉट्सअप आहे हे ओपन करायचं। यामध्ये तुम्हाला ओपन केल्यानंतर तुमचा जो नंबर आहे तो नंबर या ठिकाणी आता स्क्रीन रेकॉर्डिंग मध्ये शो होत नाहीये, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही। परंतु मी तुम्हाला वरती एक नंबर देतोय किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये देखील तो नंबर देतो। तो नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल, आणि सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा तो नंबर या ठिकाणी येईल। या ठिकाणी आल्यानंतर या नंबरवर आपल्याला सर्वप्रथम हाय असा मेसेज करायचा, हाय किंवा काही मेसेज पाठवा। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे सी ऑल ऑप्शन मध्ये तुम्हाला क्रॉप लॉस एस्टिमेशन अशा पद्धतीचं या ठिकाणी ऑप्शन दिसतं, त्यावरती क्लिक करायचं। यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे, जो तुम्ही अर्ज केला आहे, तो या ठिकाणी क्रॉप दाखवला जातो। तुम्हाला कोणत्या पिकाचं नुकसान दाखल करायचं, तर एकच पीक आहे, तुमचे दोन असतील तर दोन्हीचं देखील करू शकता। सेंड करायचं। त्यानंतर सेंड केल्यानंतर तुमचं जे नुकसान आहे ते नुकसान कशामुळे झाले आहे, इन्साइट म्हणजे कशामुळे नुकसान झालं आहे हे या ठिकाणी विचारलं जातं। जे तुमचं कारण असेल ते कारण या ठिकाणी निवडून द्यायचं। आपण जे ॲपमध्ये करत होतो त्याच पद्धती या ठिकाणी देखील आहे। या ठिकाणी एक्सेस रेनफॉल असेल किंवा काही इतर कारण असेल इतर निवडा, सेंड करा। सेंड केल्यानंतर परत या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं जातं की जी काय तारीख आहे, नुकसानीची तारीख, ती तारीख टाका। ती तारीख कशी टाकायची आहे, डेट, मंथ आणि YYY, म्हणजे या ठिकाणी आता आपलं 15 ऑगस्टचं नुकसान आहे, 15 ऑगस्टला पाऊस झाला होता, 15 ऑगस्ट /08/2025 या पद्धतीत आपण या ठिकाणी टाकतोय आणि सेंड करतोय। आता ही तारीख देखील त्यांच्याकडे नमूद झाली। आता ही तारीख नमूद झाल्यानंतर त्या ठिकाणी क्रॉप स्टेटस विचारलं जातं की तुमचं क्रॉप कोणत्या कंडिशनमध्ये होतं, तर स्टँडिंग क्रॉप असेल किंवा हार्वेस्टेड असेल। तर हार्वेस्टेड सध्या नाही येत, परंतु स्टँडिंग क्रॉप आहे, त्यामुळे स्टँडिंग क्रॉप घ्यायचं आणि स्टँडिंग क्रॉपची तक्रार पुढे करायची। आता पुढे घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला विचारलं जातं की तुमचे जे पिकाचे नुकसानीचे फोटो आहेत ते फोटो या ठिकाणी अपलोड करायचे। तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या पिकाचे नुकसानीचे फोटो काढलेले असणं आवश्यक आहे। ते फोटो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जसं आपण एखाद्याला इमेज पाठवतो त्याच पद्धतीत आपल्याला या ठिकाणी फोटो देखील पाठवायचे आहेत। त्या ठिकाणी क्लिक करायचं।
जे फोटो आहेत आपले नुकसानीचे ते फोटो या ठिकाणी गॅलरीमधून निवडून घ्यायचे, ते फोटो निवडायचे आणि सेंड या पर्यायावरती क्लिक करायचं. हे फोटो त्यांच्याकडे जे तुम्ही तक्रार करताना आपण मोबाईलमधून लाईव्ह फोटो काढायचो त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला जे फोटो आहेत आपल्या पीक नुकसानीचे ते या ठिकाणी त्यांना पाठवायचे आहेत. आता हे फोटो ज्यावेळेस त्यांच्याकडे पोहोचतील त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी मेसेज येतो क्रॉप लॉस रिपोर्ट हॅज सक्सेसफुली, म्हणजे काय तुमची तक्रार आहे ती सक्सेसफुली या ठिकाणी पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचा मेसेज आपल्याला या ठिकाणी येतो. जी आपण तक्रार केली होती ती तक्रार यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला जो काय डॉकेट नंबर आहे तो देखील तुम्हाला या व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच मिळालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जी तक्रार आहे ती तक्रार त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सादर करू शकता. या पद्धतीने तुम्ही तक्रार देऊ शकता. याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे सुविधा उपलब्ध नाहीत किंवा ज्यांच्याकडे व्हॉट्सअपची सुविधा उपलब्ध नाही किंवा तक्रार कशी करावी याची थोडी आयडिया नाही, त्यांनी त्यांच्या पीक विमा कंपनीच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पीक विमा कंपनीचे हेल्पलाईन नंबर देखील दिलेले असतील. त्यातील तुम्ही जी कंपनी तुमच्यासाठी असेल त्या कंपनीवर तुम्ही हेल्पलाईन नंबरला कॉल करून देखील तक्रार करू शकता. त्यापेक्षा सर्वात सोपी पद्धत ही आपण व्हॉट्सअपची होती ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. या पद्धतीने तुम्ही तुमची जी पीक नुकसानीची तक्रार आहे सहज कंपनीकडे पोहोचवू शकता, सहज पद्धतीने या पद्धतीने. परंतु आणखी परत एकदा सांगतो, तक्रार केली किंवा नाही केली याचा थेट इफेक्ट तुमच्या येणाऱ्या पीक विमा रकमेवर किंवा तुम्हाला मिळणाऱ्या लाभावर पडणार यावर्षी नाही, हे लक्षात असू द्या. तुम्हाला जी मिळणारी रक्कम आहे ती रक्कम पीक कापणी प्रयोग. आता पीक कापणी प्रयोग बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की काय असतं. पीक कापणी प्रयोग काय असतं, ज्यावेळेस तुमच्या भागातील पिकाची कापणी सुरू होते त्यावेळेस कंपनीकडून आणि शासनाच्या प्रतिनिधीकडून त्या ठिकाणी 1 गुंठ्यातील म्हणा किंवा 10 गुंठ्यातील म्हणा पिकाचं ॲव्हरेज काढलं जातं आणि त्यानुसार किती सरासरी निघली पिकाची उत्पादकता किती निघली यानुसार जर कमी असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा द्यायचा आणि जर ती व्यवस्थित सरासरी असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर पीक विमा द्यायचा नाही. हा कंपनीचा नियम असतो, हा पीक कापणी प्रयोगाचा नियम असतो. यानुसार पीक कापणी प्रयोग चालतो. मग त्यानुसार ज्या शेतकऱ्याच्या शेतात याचं प्रात्यक्षिक होईल किंवा ज्या शेतकऱ्याच्या शेतात याचं ॲव्हरेज काढलं जाईल त्यानुसारच या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं ॲव्हरेज काढलं जात नाही. वैयक्तिक एका शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीत लाभ मिळत नाही. या शेतकऱ्याच्या शेतात हे प्रात्यक्षिक घेतलं जातं, पीक कापणी प्रयोग घेतला जातो. जर त्या शेतकऱ्याचंच ॲव्हरेज कमी आलं तर बाकीच्या शेतकऱ्यांना देखील सर्वांना याचा लाभ मिळतो. परंतु जर अशा पद्धतीत जर नुकसान झालंच, एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर यामध्ये अशी कोणतीही तरतूद या सुधारित पीक विमा योजनेमध्ये तरी सध्या नाही. परंतु तरी देखील ज्यांना शक्य आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी तक्रार सादर करण्याचा प्रयत्न करा. कारण कंपनीकडे कुठेतरी तुमची नमूद, काही जास्त वेळ लागत नाही त्याला, काही तुम्हाला काही टाकायचं नाही. आता पहिल्यासारखं ॲप्लिकेशन नंबर टाका, OTP घ्या, काही करा, काही करायची गरज नाही. एक नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे. याच्या आपण 1 वर्षापर्यंत बऱ्याच जणांकडे ऑलरेडी हा नंबर सेव्ह देखील केलेला असेल, कारण मागील बऱ्याच दिवसापासून आपण या नंबरची माहिती देत आलेलो आहोत. तो नंबर बऱ्याच जणांकडे सेव्ह असेल, जरी नसेल तरी तो नंबर तुम्हाला खाली स्क्रीनवर देखील दाखवलेला आहे आणि खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे. तो नंबर सेव्ह करून घ्यायचा आणि त्याच नंबरवरती तुम्हाला हाय म्हणून मेसेज पाठवायचा आणि जी प्रोसेस आपण व्हिडिओमध्ये घेतली त्या पद्धतीने तुम्ही तुमची तक्रार सादर करायची. एक महत्त्वाची माहिती, ज्या शेतकऱ्यांना सर्वांना ज्यांना चिंता होती की तक्रार कशी सादर करायची त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे. माहिती आवडली असेल तर काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणारं प्रत्येक नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.